बेसिक कंटेंट झालाय, मी काय म्हणतो बेसिक कंटेंट झालाय. बेसिक म्हणजे पूर्ण बेसिक म्हटलं मी, त्यात ऍडव्हान्स अजिबात नाही. जे सगळं काय ऍडव्हान्स आहे ते आता घ्यायचं. म्हणजे एक्झाम्पल समोर आलं की तुम्ही आपण परत ते रिवाइज करायचं जे आहे, जे झालेलं नाही ते सगळं. बरोबर. चला पहिला प्रश्न आहे, काय दिलाय, कधीचा आहे बघा, आत्ताचा तुर्तातला आहे. कोणता? 2021 चा प्रश्न आहे. काय सांगितलंय? 366 पृष्ठे म्हणजे पाने असलेल्या पुस्तकाच्या पृष्ठांची संख्या करण्यासाठी एकूण अंकांची संख्या किती आहे. म्हणजे काय बघा, एक पुस्तक आहे, थोडक्यात या पुस्तकाचे पेजेस किती आहेत? 366. आणि त्या 366 पेज वरती नंबरिंग करायचं आहे. त्या नंबरिंग साठी तुम्हाला किती काय लागतील? अंक लागणार आहेत. बरोबर आहे. सिंपल क्वेश्चन आहे. आता हे काढायचं कसं? तर तुम्हाला हे माहिती आहे, एक अंकी संख्या किती आहेत? किती आहेत? एक अंकी. ज्याला हे वर्गीकरण माहिती आहे, तू लगेच सोडून. म्हणजे बघा, पुस्तकावरती काहीतरी असे लेटर्स असणार आहेत किंवा असे अंक असणार आहेत ज्यात एकच अंक असणार आहे. काही 2 अंकी येणार आहेत, काही 3 अंकी येणार आहेत. बरोबर आहे. तीन अंकीवरती किती आहेत? 1 2 3 येणार ना अंक. बरोबर आहे. त्यांना सेपरेट 3 धरायला पाहिजेत. हे मोजायचंय फक्त 366 पर्यंत जाईपर्यंत किती होत आहेत ते. बघा, पहिल्यांदा काय म्हणलो आपण की एक अंकी किती येतील? 1 ते 9. प्रत्येक पानावरती किती असणार आहेत नंबर? एकच नंबर असणार आहे. मग एकूण नंबर किती होतील? 9. लक्षात येते? एक अंकी आहे, एक अंकी 1 ते 9 पर्यंत आहेत. एकूण नंबर किती आहेत? फक्त 9. 9 पानं संपलीत पहिली. आता काय चालू होणार? 10 ते 99. हे 10 ते 99 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? 10 ते 99 मध्ये प्रत्येक वेळी काय असणार आहेत? डबल असणार आहेत. आता पाठीमागे जे शिकलो, मगाच्या थोड्या वेळ आपण काय शिकलो की बाबा ह्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या संख्या कशा काढायच्या? शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. 99 वजा 10 89 अधिक 1 म्हणजे किती असणार संख्या? ही झाली संख्या. बरोबर आहे. हे म्हणजे अंक लिहिलेत. 90 जर का मोठ्या संख्या असतील 2 अंकी, तर अंक किती असणार आहेत? एका अंकामध्ये 2 असणार आहेत. बरोबर आहे. एका संख्येमध्ये म्हणजे काय बघा, 10 लिहिले. 10 मध्ये किती अंक आहेत? 1 पण आणि 0 पण आहे. 11 मध्ये 1 आहे, 1 आहे. तसं 99 मध्ये 9 आहे, 9 आहे. असं एकूण किती अंक होतील ह्या 90 चे? 180. यापुढे लिहा, किती पाहिजेत मला? 180. आता मी कुठपर्यंत जाणार आहे बघा. आता राहिलो कुठपर्यंत? 3 अंकी. कुठनं चालू होणार? 100 पर्यंत. 100 पासून चालू होणार. कुठपर्यंत मला जायचं आहे? 366. परत मगाशी जे शिकलो ते वापरायचं. काय वापरणार? एकूण संख्या काढायची आहेत. शेवटची संख्या वजा पहिली संख्या. 366 वजा 100 किती येईल? 266. 266 अधिक 1 200 किती आलं? 267. हे काय आलीत? एकूण पानं आलीत की ज्याच्यावरती किती अंकी संख्या आहेत? 3 अंकी. 267 वाले किती अंकी आहेत? 3 अंकी. आता हे 3 अंकीला कितीने मल्टिप्लाय करा पाहिजे? इथे कितीने केलं सर तुम्ही? इथे कितीने करणार? बरोबर आहे. 7 त्रिक चाले 18. 18 आणि 2 चाला 6 आणि 2 सॉरी 3 दोन्ही 6. 6 आणि 1 एक मिनिट है ना? 801 आहे सॉरी 801. बरोबर आहे. आता हे एक अंकी अंक झालेत, हे 2 अंकी, हे 3 अंकी. या सगळ्यांची काय करणार? बेरीज. इथे का बघा बेरीज? 9 0 1 0 हा चला 1 9 आणि 8 आणि 1 9. इकडे हा आला काय? नाही. आहे का ऑप्शन? बघा आता ह्या गणितानं काय शिकायचं? बरं, हे काढलं आपण आन्सर. आता आपण आठवायचंय की आपल्याला माहिती काय होतं आणि करायचं काय होतं. बरोबर आहे. इथपर्यंत हा कधीही प्रश्न असा विचारलेला नव्हता. हे पोलीस भरतीला विचारलं, इथं कधीही विचारलेलं नव्हतं. पहिल्यांदा असं 2021 ला काहीतरी विचारलं आयोगानं. काय विचारलं? पृष्ठ दिलीत, काहीतरी विचारलं. आता बघा, तुम्हाला माहिती काय आहे? तुम्हाला माहिती असण्याची अपेक्षा काय आहे आयोगाकडनं? बघा, तुम्हाला माहिती असण्याची अपेक्षा पहिली गोष्ट आहे, एक अंकी संख्या किती आहेत, 2 अंकी संख्या किती आहेत, 3 अंकी संख्या कशी आहेत. बरोबर आहे. हे मोजणं तुम्हाला माहिती पाहिजे.
एक बेसिक बाबा हे पोरग्याला माहितीच पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय, त्याला हे कॅल्क्युलेशन करायचं सुचलं पाहिजे. म्हणजे काय, एक अंकी संख्येच्या मध्ये एकच अंक येणार आहे, दोन अंकी संख्येमध्ये एका पेजवरती 2 अंक येणार आहेत, मग त्याला 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. हे साधं. म्हणून सिलेबस मध्ये काय म्हटलं मी, बेरीज, गुणाकार, भागाकार एकदम सिंपल सांगितले की ते तुम्हाला वापरायला शिकायचं आहे. मला असं कोण म्हणणार नाही करायची बेरीज. गट ब मुख्य परीक्षा 2024 ला असा प्रश्न विचारला, शक्य नाही. त्यांना सांगायचा हेतू काय आहे की ते कुठं वापरायचं हे कळालं पाहिजे. मल्टिप्लिकेशन कुठं करायचं, आडवं जाताना मल्टिप्लिकेशन केलं, उभं येताना काय करायचं, तुम्हाला काय करणार आहे, बेरीज करणार. लक्षात आलं, कळालं, ओके. आता हे जर तुम्ही एक्सप्लेनेशन काय करणार सांगा, म्हणजे इथं लिहून घेणारा आत्ता का संध्याकाळी मी पीडीएफ पाठवू ग्रुपवरती, आणि काय करायचं, काय करणार लिहून घेणार आता, कसे सांगा, पटकन सांगा, काय करणार लिहून घेणार का सांगा लवकर सांगा. लिहून घेणार, काय करा बघ, क्वेश्चनची जी जागा आहे ती सोडा, ओके. क्वेश्चनला जागा सोडा, पीडीएफ पाठल्यानंतर परत क्वेश्चन लिहून घ्या, फक्त एक्सप्लेनेशन लिहून घ्या, जागा सोडून एक्सप्लेनेशन लिहून घ्या. आपल्याला काय करायचं आहे, परत त्याच्या खाली दुसरा प्रश्न असाच घ्यायचा आहे प्रॅक्टिससाठी. आन्सर काय येईल, 990. ह्याला किती वेळ लागू शकतोय, ज्याचं कॅल्क्युलेशन फास्ट आहे तो 20-25 सेकंदात आन्सर काढू शकतोय, ज्याचं कॅल्क्युलेशन स्लो आहे तो 1 मिनिटापर्यंत जाऊ शकतोय. पण 1 मिनिटाच्या आत सुटण्याजोगा क्वेश्चन आहे, फक्त कळालं पाहिजे. परत तुम्ही जर का चढत्या क्रमाने मांडलेत संख्या, तरी पण बघा जे मी पहिल्या लेक्चरला तुम्हाला सांगितले, चढत्या क्रमाने मांडून बघा, ऑप्शन 2 आणि 3 मध्ये तुम्हाला आन्सर आहे, काय 2 नंबरला किंवा 3 नंबर त्याच्या आसपास आहे. ते कसं करतात, शेवटला पण ठेवत नाहीत, पहिला पण ठेवत नाहीत, मध्येच कुठं ठेवतात. झालं, जायच पुढं कसो बघा. आता मी ह्यात फक्त एक चेंज करणार, काय चेंज करणार, ही संख्या बदलणार, बरोबर आहे. एक संख्या बदलतो, तुम्ही आन्सर काढायचं. सेम क्वेश्चन, फक्त इथं घ्या 410, या 366च्या जागी किती घ्यायचं आहे, 410. आता मी ऑप्शन सांगणार नाही, आन्सर तुम्ही सांगायचं आहे. इकडं किती आलं, काहीतरी चुकलंय, त्यात एक मिळवायचे राहिलेस, जे आपलं महत्वाचं आहे, एक मिळवायचं राहिले. किती येणार, 1122, 1122. कॅल्क्युलेट करूया, परत एकदा कॅल्क्युलेट करूया. बघा काय सांगितलंय, 410 पर्यंत जाईपर्यंत 9, एक अंकी किती असणार आहेत, 9. त्याच्या संख्या आहे तशा 1, 2 अंकी हे बदलतच नाही, लक्षात घ्या. 180, 3 नंबर. आता किती सांगितलं आपल्याला, 100 ते 410 पर्यंत जाईपर्यंत बघा वजाबाकी केली, 310 अधिक 1 महत्वाचं आहे, 310 मधलं 1 राहिलं तर आन्सर चुकणार, बरोबर आहे. किती आलं, 311 गुणिले 3 किती येईल, 933. ह्या सगळ्यांची बेरीज करा, उत्तर किती येईल तुमचं, 1122. ओके, लक्षात आलं, समजलंय. म्हणजे परत जर का ह्या प्रकारचा प्रश्न पडला किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी थोडाफार जरी चेंज केला, बरोबर आहे, थोडाफार जरी चेंज केला तरी आपल्याला आलं पाहिजे.
ओके, करूया चेंज मग, करूया चेंज 100%. मीच आयोग आहे आणि मीच क्वेश्चन तयार करणार आहे. यावर्षी हो विचारला ना, ह्या वर्षी मी विचारतोय, तुझा प्रश्न घ्या. चल एक मिनिट, सोपं देतो. एका पुस्तकाचे प्रिंटिंग करत असताना पानाला दिलेल्या क्रमांकामुळे एकूण 684 अंक वापरले. 684 अंक वापरले. किती अंक वापरले? 684 अंक वापरले. तर पुस्तक किती पानाचे होते? थोडासा फक्त फिरवून दिलाय, सवयचा द्यायचं तो उलटा दिलाय. तर पुस्तक काय करायचे होते? किती पानाचे? ओके, काय करायचं आहे हे इथनं पुढे विचार आला पाहिजे. काय करायचं? किती? नाही, प्रश्न तो नाही आहे. प्रश्न उलटा विचारलाय मी. इथनं मागं तुम्ही काय करत होता? तुम्हाला काय विचारलेलं? इथनं मागं काय विचारलेलं? पृष्ठ दिलेले होती, अंक विचारलेत. मी देतानाच अंक दिलेत आणि काय विचारलेत? मग काय ना, नाही चूक. तू तिथपर्यंत गेलास आणि अडलायस. तिथपर्यंत शेवटला जरास परत विचार कर, कुठं चुकले बघ. तू सगळं बरोबर गेलीस, फक्त त्यात एक गोष्ट मिळवायची राखलीस. पहिली 99 पण राहिल्यात की नाही? बघा, जर का तुम्ही मागच्या 2 गणिताच्या एक गोष्ट शिकला असाल, काय गोष्ट शिकलाय बघा. मी पहिल्यांदा काय म्हणलो? 9 पानं बदलणार आहेत काय? बदलणार नाहीत. पुढची 90 पानं बदलणार आहेत काय? नाहीत. म्हणजे पहिल्या 99 पानापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला फिक्स किती पानं लागणार आहेत? सॉरी, किती अंक लागणार आहेत? एवढं फिक्स आहे, बरोबर आहे. त्यात काय बदल होणार आहे काय? नाही. इथनं पुढे जे अंक येणार आहेत ते किती अंक येतील? प्रत्येक वेळी किती अंक येणार आहेत? 3-3 अंक येणार आहेत. म्हणजे तुम्ही जर का एकूण अंकांच्यातनं हे पहिलं 1 अंकी आणि 2 अंकी अंक सोडलेत तर उरलेले सगळे अंक कसे असणार आहेत? 3 अंकी. म्हणजे बघा, हे जे आहे मगाशी तुम्ही जी बेरीज करत गेला, कशी बेरीज करत गेला बघा. 9, 180 आणि इथं काहीतरी अंक येत होता, तो कितीचा होता? 3 अंकीचा होता. ह्या गणितात पण ही दोघं कशी असणार आहेत? फिक्सच असणार आहेत. ती बदलणार आहेत काय? नाही. म्हणजे ह्या 684 मधून किती वजा केलं तुम्ही? 189. किती आलं? 14तनं 9 गेले, उरले 5. 17तनं 8 गेले, उरले 9. 5तनं किती येणार? 495. आता हे 495 किती अंकीचं असणार आहे? हे अंक तुम्हाला मिळाले, कुठले मिळाले बघा? इथले मिळाले डायरेक्ट, बरोबर काय? इथले अंक जे होते ते कशापासून मिळाले? तुम्हाला मल्टिप्लाय करून मिळाले. कुणाला मल्टिप्लाय केलं? आपण पानांना मल्टिप्लाय कितीने केलं? 3 ने मल्टिप्लाय केलं, तेव्हा मला अंक मिळाले, बरोबर. म्हणजे ह्या 495 जर का मी 3 ने भागलं तर मला काय मिळणार? पानं मिळणार की जी किती अंकीची असणार आहेत? 3 अंकीची असणार आहेत. समजते का? बघा, मगाशी जे केलं तेच उलट्या पद्धतीने फक्त करायचंय, बरोबर. भाग घालवा. 3 एके 3 किती येईल? 165. की जिथपर्यंत तू थांबलास, जे आन्सर आपल्याला वाटू शकते, ऑप्शन मध्ये देताना ते 165 देऊ शकतात. आता बघा, 165 काय आलं?
3 अंकीची 165 आलीत, हे मागची किती होती ती 99, ते त्यात मिळवायला पाहिजेत का नको पाहिजेत, म्हणजे किती येतील 165 अधिक 99, उत्तर येईल 264. ही जी तुमची एक्सपेक्टेड पानं आहे, जे तुमचा आन्सर आहे. सरळ विचारू देत, उलट विचारू देत, लक्षात ठेवा. आता ह्या 2-3 गणितांच्यातून तुम्हाला शिकण्यासारखी गोष्ट कोणती आहे ती महत्वाची आहे, तीच फक्त घ्यायची आहे. गणित कसं करायचं ते लक्षात किंवा ते पाठांतर करण्याची गरज नाही. मी जाताना कसा गेलो आणि परत येताना कसा आलो, प्रत्येक स्टेप आणि स्टेप डोक्यात राहायला पाहिजे. ह्याच्यातनं भरपूर प्रकारचे प्रश्न तयार होत आहेत. उद्याच्याला नवीन काहीतरी विचारणार बरोबर आहे, किंवा टेस्टमध्ये विचारताना ह्याच्यातलं मी जर असं काही ऍडव्हान्स विचारेन बरोबर आहे. त्याच्या वेळी तुमची कॅपॅसिटी पाहिजे. मी काय म्हणतो तुम्हाला 100% आन्सर यावा अशी अपेक्षा माझी नाही, पण निदान तुम्ही प्रयत्न करताना योग्य पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न चुकता कामा नये, लक्षात आलं काय. म्हणजे काय करायचं हे चुकता कामा नये. कॅल्क्युलेशन मध्ये चुकू दे किंवा एखादं गणित वेळेअभावी राहिलं राहू दे, पण ते काय करायचं हे समजलं पाहिजे. लक्षात येते, समजले. घ्यायचे पुढल्या प्रकारचा प्रश्न. चल काय प्रश्न विचारलाय, 1 ते 109 पर्यंत किती अंक असे आहेत की ज्यांना 9 ने भाग जाईल आणि त्यातील एक अंक तरी काय पाहिजे 9 पाहिजे. आता मला सांगा, सिंपल विचारलाय, आधी डोक्यात काय काय येते ते विचार करायचा बघा. म्हणजे 1 ते कुठे पर्यंत जायचंय, मला 109 पर्यंत जायचंय. 109 पर्यंत जाताना मला 9 अंकीने कोणत्या संख्येला भाग जातोय ते माहिती पाहिजे बरोबर आहे. त्याच्यानंतर तिने परत काय विचारलंय, एक तरी अंक काय पाहिजे 9 पाहिजे बरोबर. मग आता बघूया तुम्हाला काय वाटतंय, अंदाज जर का तुम्ही मारायचा झाला काय मारणार यातला अंदाज कसा मारणार, काय मारणार. किती दुसरा 14, काय वाटतंय तुक्का मारायचा आहे. शेवटची 5 मिनिटं राहिले तर 10 गणित राहिले, तुक्का मारायचा आहे. काय मारलाय 9, कुठला तिसरा ऑप्शन 9, दुसरा सांग काहीतरी सांग. 1 2 3 4 हे बघ, 1 2 3 4 ह्यापैकी 1 ठेवायचं, 2 ठेवायचं, 3 ठेवायचं, 4 ठेवायचं, किती होते अरे मग कुठला ठेवणार 1 2 3 4 इकडं बघा. ज्यावेळी अशा प्रकारचं गणित तुमच्या समोर येणार आहे, तुम्ही 9चा पाडा पाठ केलाय बरोबर. 9चा पाडा म्हणजे बघा, एखादे क्वेश्चन फॉर्म करण्याची इंटेन्सिटी कशी असते की तुम्हाला पाडा पाठ आहेच, म्हणजे मी धरून चालतो पाडा पाठ आहे, तुम्हाला सिंपल कळते. 9 गेलं की 90 पर्यंत परत 9 येत नाही. बघा काय सांगतोय, 9 आलं बघा 18, मग 1 वाढून 2 होते, 8चं 7 होते. म्हणजे जर का तुम्ही गमतीतनं पाडा शिकला असला तर ह्याचा आन्सर तुम्ही पटकन सांगा 3 येते बघा. आता एखाद्या पाड्यामध्ये तोच अंक यायला पाहिजे जो तिचा हे आहे, म्हणजे किती 9च्या पाड्यामध्ये 9च परत यायला पाहिजे, तर ते कधी येत नाही, कधी येत नाही. तुम्ही 29चा पाडा पण काढून बघा, 19चा पण काढून बघा, क्वचित रेअर टू रेअर जाते बरोबर आहे. ते जास्त वेळा येणार नाही. मुळात मला ही गोष्ट कळायला पाहिजे होती, 14 आन्सर मारताना मुळात एक गोष्ट कशी यायला पाहिजे होती, पहिल्यांदा कट करताना 14 करायचं होतं. म्हणजे ऑप्शन मध्ये 14 पहिल्यांदा कट करायचं होतं. का कट करायचं आहे तर बघा, पहिल्यांदा कट का करायचं आहे, पहिली गोष्ट काय की 109 पर्यंत जर का मला संख्या मोजायच्या आहेत तर त्या कमीत कमी किती, जास्तीत जास्त किती येऊ शकणार, 10 90 पर्यंत येणार बरोबर आहे. 99 वाली 11वी, 108 येणार 12वी बरोबर आहे. म्हणजे एकूण 12 संख्या आल्या आणि 14 संख्या कशा मिळतील मला सांगा. म्हणजे सिंपल लॉजिक नुसार पहिला ऑप्शन कुठला कट होणार आहे 14. म्हणजे क्वेश्चन वाचल्यानंतर 14 तरी येऊ शकणार नाही. काय येणार नाही, 9 न भाग जाणार आहे तेवढ्या संख्याच मला मिळत नाहीत तर ऑप्शन येईल काय नाही. मग त्याच्यानंतर आपण विचार करला थोडासा नेक्स्ट लेवलला. म्हणजे का हे एक्झाम्पल किती सेकंदात सोडवायचं, 20 सेकंदात सोडवायचं एक्झाम्पल आहे. कसं सोडवायचं आहे तुम्हाला हे कळायला पाहिजे. सुरुवात कुठून होणार, 9 पासून मिळाली मला एक संख्या 9 बरोबर आहे. 90 मिळाली दुसरी संख्या बरोबर आहे. त्याच्यानंतर 99 आली डोक्यात तिसरी संख्या, ज्या 3 पटकन आल्या. आता तुम्ही शोधत बसणार आहे बघा काय सांगतोय. आता तुम्ही उरल्या संख्यांच्या मध्ये काय शोधत बसणार आहे, कुठं 9 येते बघा. समजा हा 1 2 3 4 5 6 हे असं मी ग्रुप करवलोय. इथं 1 11 21, इथं खाली 10 20 असा आहे बरोबर. तुमचा 9 इथं आहे बरोबर.
हा 9 हे 81 पर्यंत असाच चढत जातो. म्हणजे बघा 9, 18, 27, 36, 45, 54 बरोबर आहे. उलट होतं ह्याच्यामध्ये 9 परत येईल काय, कारण संख्या कुठली पाहिजे तुम्हाला, ह्या पट्ट्यातली पाहिजे. येईल का परत 9? शक्यच नाही. लक्षात येते काय, डायरेक्ट 90. म्हणजे अशा किती संख्या मिळणार तुम्हाला, 9, 90, 99. आणि त्याच्यानंतर पुढची 108 आहे, पण त्यात 9 आहे काय नाही. याचा अर्थ एकूण संख्या किती येतील, जो की पहिला ऑप्शन बरोबर आहे. एक्स्ट्रीम सगळ्यात वेगळा आन्सर पहिलंच आहे, आणि देताना तुम्हाला त्यांची अपेक्षा आहे 3, एवढंच कसं येईल. बघा काय सांगतोय, डोक्यात काय फिरणार आहे, एवढंच कसं येईल, एवढं येणार नाही, जराच काय ते मोठे येणार. कुणीही 3 आन्सर सांगितलं नाही, काय सांगतो, कुणीही 3 आन्सर सांगितलं का एवढ्यापर्यंत नाही. बरोबर आहे, तुमच्या चौघांच्यात कुणातरी एकाच आलं. बरोबर आहे. आता हे काय म्हणतोय, जर का तुम्ही विचार करताना पहिल्यांदाच 3 ला घालवा लागलाय, बरोबर आहे काय, म्हणजे तुक्का मारताना सगळ्यांचा तुक्का चुकणार आहे. म्हणजे तुम्हाला जिथं विचार करून सोडवायचा आहे ना, विचार करून तुक्का मारायचा आहे. जे तुम्हाला पहिल्यांदा वाटतंय गणिताच्या बाबतीत ते कधी येत नसते आन्सर. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, कारण तुम्हाला जे वाटत असते ते आयोगाला पण वाटत असते. त्यांचं म्हणणं तेच असते, हे ना असा विचार करावा, हेच मारावं, येत नाही. लक्षात आलं काय. ओके, त्याच पुढं आन्सर फक्त किती येणार, 3. लक्षात ठेवा. पुढं नेक्स्ट 15चा प्रश्न आहे, घ्या. काय सांगितले, 4 हा अंक किती वेळा पाहिजे, फक्त एकदाच आला पाहिजे. 4 हा अंक डबल कुठे येतोय, 44 ला. बरोबर आहे, परत कुठे येतोय का डबल, नाही. मग त्याला घेणार काय, 44 ला घेणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. बरोबर, कुठनं कुठपर्यंत जायचं मला, 200 पासून 400 पर्यंत जायचं आहे. म्हणजे 200 ला पण धरणार, 400 ला पण मी कॅल्क्युलेशनला धरणार आहे. ओके, आता बघा 4 हा अंक कुठं कुठे येतोय ते आधी समजून घेऊया. म्हणजे एकदा कोणताही अंक एकक स्थानी किंवा दशक स्थानी 2 जागी येतो. म्हणजे बघा आपण ही अशी लाईन काढली, मग अशी जसा मी चार्ट काढला तसा तो चार्ट डोक्यात ठेवायचा. का डोक्यात ठेवायचा, 1, 2, 3, 4 असं बघा, 1 ते 10, 2 ते 0 हे 11 आहे ना, 21, 31, लास्टला किती येईल 91, 20, 30, 100. बरोबर आहे. आता बघा 4 ची लाईन कुठे येणार आहे, जर का तुम्ही एकक स्थानचा 4 म्हणला, किती एकक स्थानचा 4 म्हणला तर कसा येईल बघा, 0, 4, 14, 24, 94 आला. ह्याच्यात कुठेतरी तो एकदा डबल येतोय, कुठे येतो इथं 44. डबल का आला त्याचं कारण बघायचं, ते डोक्यात फिट करायचं. म्हणजे बघा एकक स्थानचा 4 मी आडव्यात टाकला आणि दशक स्थानचा 4 उभा यायला लागलाय. म्हणजे बघा 41, 49 पर्यंत आणि इथनं 40. म्हणजे ह्याची लाईन कुठनं चालू होत्या, दशक स्थानची, इथनं उभा इथपर्यंत येतो. बरोबर आहे. म्हणजे जर का मी 200 पासून चालू केलं, ह्याच्या पुढे फक्त 2, 2, 2, 2 लिहिणार. बरोबर. आता बघा एक गोष्ट सांगतो, म्हणजे फॅक्च्युअल बघा, 1 ते 100 पर्यंत लक्षात ठेवायचं. कोणत्याही 100च्या गट्ट्यात, कोणत्याही 100च्या गट्ट्यामध्ये एकक आणि दशक स्थान, शतक स्थान मी म्हणत नाही, एकक आणि दशक स्थानी बघा कोणताही अंक एकक स्थानी 10 वेळा येतो, दशक स्थानी 10 वेळा येतो. काय म्हणलो मी, एकक स्थानी 10 वेळा येतो, दशक स्थानी 10 वेळा येतो. म्हणजे बघा एकक स्थानी आला 1, 2, 3 असा कुठेपर्यंत 54 पर्यंत, किती आला 10 वेळा. त्यालाच आपण काय म्हणतोय, कोणती लाईन, आडवी लाईन, आडवी ओळ म्हणतोय. बरोबर. आणि उभी ओळ पण एक असते. उभी ओळ म्हणजे कशी, 4, 4, 4, 4, किती वेळा आलं, म्हणजे आडव्या लाईन मध्ये 10 वेळा, उभ्या लाईन मध्ये 10 वेळा. बरोबर. आता मला सांगा, हे 10, हे 10, संख्या किती येतील, संख्या किती येणार, 20. एक डबल आला नाही, म्हणजे किती येतील संख्या, 19. म्हणजे अशा 19 संख्या असणार आहेत कोणत्याही 100च्या गट्ट्यामध्ये की ज्याच्या काय येणार आहे, 19 कशा आल्या, आडव्या 10, उभ्या 10, पण मधला जो काय असणार आहे, डबल असणार आहे, म्हणून त्याला एकदाच धरायचा, म्हणून किती आल्या 19. आता बघा मी ह्या 19 संख्यांच्या मध्ये म्हणतोय एकदाच अंक किती वेळा येईल, म्हणजे एकदाच अंक, 4 एकदाच आहे, अशा किती संख्या असतील, 18. बघा
100 पर्यंत जाईपर्यंत 4 हा अंक असणाऱ्या संख्या किती आहेत? 19. कशा काढल्या? आडव्या उभ्या, मधला फक्त एक वजा केला, बरोबर. ह्याच्यामध्ये एकदाच अंक म्हणजे काय? 2 वेळा नको. 2 वेळा कुठं आला? 44 ला. लक्षात आलं काय? म्हणजे 2 वेळा त्याला कॅन्सल केला, उरल्या किती संख्या? 18. म्हणजे एका 100च्या गट्ट्यामध्ये एकक, कुठं एकक आणि दशकला किती संख्या येतील? एकक आणि दशकला सिंगल म्हटला तर 18, डबल जर धरला तर एकूण संख्या किती येतील? 19. लक्षात येते? सिंपल आहे, फॅक्च्युअल डाटा आहे, फक्त डोक्यात ठेवायचा आहे. म्हणजे आता बघा, पण ह्याच्यामध्ये मी शतक स्थान बघितलंय काय? म्हणजे असं म्हणलो काय 201, इथं अजून माझे 4 इथंच नाही ना. पण समजा कुठेतरी ते दिलं 4, आता 400 पर्यंत दिले म्हणून ठीक आहे. समजा ते 500 पर्यंत दिलं असतं तर मग ते एक शतक स्थानचा पण एक अंक येऊ शकतो. ते पण आपण एक्झाम्पल बघूया. आधी हे बेसिक बघूया, बरोबर. म्हणजे 100चं कुठपर्यंत येईल? 200 ते 300 आणि 300 ते 400, बरोबर. 200 ते 300 पर्यंत जाईपर्यंत, 200 ते 300 पर्यंत जाईपर्यंत एकदाच 4 हा अंक येणाऱ्या संख्या किती असतील? किती असणार? 18, बरोबर. त्याच्यानंतर 300 ते 400 पर्यंत जाईपर्यंत अंक एकदाच येणाऱ्या संख्या किती असतील? किती असणार? 18 रेग्युलर, बरोबर आहे. आणि शतक स्थानचा एक वाढला ना 400चा, म्हणजे बघा एकक स्थानचा विचार करताना सेपरेट करायचा आणि शतक स्थानचा विचार करताना सेपरेट करायचा. म्हणजे ह्यात पहिल्या आल्या किती? 200 ते 300 18 आणि 300 ते 400 किती आल्या? 19. दोघांची बेरीज करा, किती येईल? परत तुमचा ऑप्शन नंबर 2. 2 म्हणजे काय? की ज्यावेळी ऑप्शन असे जवळ येणार आहेत त्यावेळी कुठेतरी जरा पुढेमाग करून दिलेलं असणार आहे. मग त्यावेळी तुम्हाला टिक करताना नेहमी कुठे टिक करायचं आहे? जवळ ऑप्शन म्हणतोय, नाहीतर मगासारखा नाही 3 14 असं नाही. जवळ म्हणजे कसं बघा 37 36 38 39. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये पहिलं आणि शेवटचं म्हणजे जे सर्वात लहान अंक आहे आणि जो सर्वात मोठा आहे तो येण्याची काय टेंडन्सी कशी असणार आहे? कमी असणार आहे. प्रत्येक वेळीच येईल असं नाही, पण आपल्याला एक आयडियोलॉजी तयार करायची आहे पेपर सोडवताना, किंवा मग तुक्का मारायचा आहे ना तर ती माझ्या आयडियोलॉजी मी काय राहणार? स्टिक राहणार आणि तोच ऑप्शन मारणार. म्हणजे बरोबर येऊ दे अगर नाही येऊ, काय पण मारण्यापेक्षा थोडंफार विचार करून मारलेलं कधीही चांगलं. म्हणजे ऑप्शन किती येणार आहे उत्तरेचं? 37. लक्षात आलं? ओके. फक्त बघा डोक्यात ठेवताना ही आडवी ओळ लक्षात ठेवायची, ही उभी ओळ लक्षात ठेवायची. क्लिअर? त्याच पुढं हे सोपं आहे, एवढं अडचण नाही. पुसू ते लिहिणार आहे तर काय लिहिणार आता? कसं लिहिणार? फक्त एवढंच लिहा. बघा लिहिताना असेल आन्सर 200 ते 300 एकूण 18 आणि असल्या 300 ते 400 किती येईल? 19. दोघांची बेरीज करा, आले 37. ते कसं आलं हे सांगायला एवढं सगळं रामायण सांगायची पाळी आली. आता उद्या म्हणजे काय काय सांगितलं आम्हाला ते बी कळलं नाही. हाच प्रश्न मी परत फिरवून विचारणार आहे. पुढची स्टेप एक पुढे द्यायचे आणि ते जर का आता चुकला सा झालं देऊ, फक्त ह्यातला एक अंक बदलायचा. हा 4 आहे, तिथे फक्त 2 घ्यायचा. व्यवस्थित विचार करून आन्सर लिहा. फक्त चेंज केलेला आहे किती? 2. पीवायक्यूच्या माध्यमातून शिक्षण म्हटलं की थोडंसं काय होतंय, आपला इतरांच्या पेक्षा वेगळा कल येतो. नेहमी लक्षात ठेवा, जर का कंबाईन प्रॉपर असेल ना तर पीवायक्यू वरती भर का पाहिजे? पाठीमागं कसा क्वेश्चन पडलाय, रिपीट कसा होईल, नवीन प्रश्न कसा पद्धतीने विचारतील, ह्या सगळ्याच अंडरस्टँडिंग होते. उगाच घेतलं पुस्तक आणि सगळं वाचलं कधीही क्रॅक होणार नाही. मी नेहमी एकच गोष्ट सांगत असतो, स्टडरूम मध्ये 80 पोर असतात, छोटी स्टडरूम 80च्या 80 कधीही तुमची प्रिलिम क्रॅक करणार नाही. 80 मध्ये कुठेतरी एका दुसरा कुठेतरी 5-6 जण क्रॅक करणार आणि ती 5-6 जण त्या 80 पेक्षा काहीतरी वेगळं करत असणार आहेत म्हणून ती पास होतात.
नाहीतर एक एक असा ग्रुप आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, असा एक गट्टा आहे अजून पण एमपीएससी मध्ये की तो एकदा पण प्रिलिम पास झालेला नाही. म्हणजे ही सत्यता आहे. आणि ती का करतात तसं, तर त्याच चुका सारख्या सारख्या होत असतात अभ्यासमध्ये, ते होता कामा नये. किती आता किती आलं? तेवढ्याच. 100 200 हा 100 वेळा येणार. सेमच प्रश्न आहे. किती आहे ना मधी इकडे किती आलं आन्सर? 100. एकूण काउंट किती आला? 100. सदतीस सगळ्यांचं. इकडं वैभव पुढं बघ, थोडस वेगळं आहे. मी मगाशी एका गोष्टीचा विचार केला नव्हता, ते तुम्हाला आता करायला सांगितलं आणि परत तुम्ही चुकला. म्हणजे बघ, मगाशी मी काय गोष्ट सांगितली, शतक स्थान येतच नव्हतं ना मगाशी. आता बघा, ज्यावेळी मी 200 बसून कुठपर्यंत जाणार, 300 पर्यंत जाणार, त्यावेळी फक्त संख्या बघा कशा तयार होत आहेत. बघा, 201 202 210, इकडं 211, तसंच इकडं 291, इथे होणार 300. एकूण किती संख्या आल्या तुमच्या? ह्या पाठीमागे 200 पण आहे, 200 पण घ्यायची आपल्याला, 200 धरायचे, 200 धरायची आहे. ह्या 200 पासून ते ह्या 299 पर्यंत जाईपर्यंत 100 संख्या झाल्या, बरोबर? 100 संख्या झाल्या. आता बघा, ह्या 200 पर्यंत, 290 जाईपर्यंत 2 मला डबल नको आहे, 2 नको ना डबल, बरोबर? 2 येता का माने. आता मला सांगा, 2 ऍक्च्युअल हे जागा सोडून, म्हणजे शतक स्थान सोडून दशक स्थानी आणि एकक स्थानी येणाऱ्या संख्या किती आहेत? संख्या, एकूण संख्या किती म्हणलो आपण? 19 संख्या येतात. किती येतात? 19. म्हणजे ह्या 100 संख्यांच्या मध्ये 19 संख्या अशा असणार आहेत. किती? 19 संख्या अशा असणार आहेत की ज्यांच्यामध्ये शतक स्थान सोडलं तर आणि परत डबल काय येणार आहे? 2 येणार आहे, बरोबर आहे? मग त्या 19 संख्या त्या धरायच्या का नाही धरायच्या? धरणार नाही. म्हणजे आपण जे मगाशी कॅल्क्युलेट केलं ते फक्त आता हे काय करायचं होतं? वजा करायचं होतं. म्हणजे किती येतील? ह्या 100 मधनं ह्या तुम्ही 19 वजा केल्या, किती आल्या? 81. म्हणजे 200 ते 300 पर्यंत जाईपर्यंत संख्या किती मिळाल्या मला? 81. आणि किती? 300 ते 400 पर्यंत जाईपर्यंत एकदाच संख्या येणाऱ्या किती आहेत? जे आपण मगाशी बघितलं त्याच्यामध्ये काय बदलणारच नाही. बदलणार कुठं म्हटलो? शतक स्थानी 2 आलं तर बदलणार. आणि ते किती आल्या? ह्या 18 आणि मग अशा 81 किती होणार? जे तुमचं आन्सर आहे 100 पण नाही आणि काय येणार नाही. चल, लक्षात आलं? अजून एक घेऊया, एक. ह्याचा आन्सर लिहा, किती येणार? 99. घ्या ग्रुप, घ्या 300 ते 600 मध्ये तुम्हाला काढायचा आहे 5 अंक. इथं फक्त 5 लिहा, इथं लिहा 600, इथं लिहा 300. आता आन्सर व्यवस्थित काढा. सेम प्रकारची क्वेश्चन मध्ये आन्सर बदलत नाही का? म्हणजे काय? कंटेंट बदलत नाही. मी असतो तर तोंडी सांगितलं असतं. एकशे 17 पाठीमाग. आपलं नाव कसं आहे?
125 नाही. पाठीमाग आहे जनता किती 100 जिंदाबाद. हा इकडं पुढं. अरे वैभ्या तू काय करायलायस आवर की लवकर. काय मर्दा तुमचं किती आले मॅडम. हा 5 एकदाच आहे पाहिजे. किती रे हे यायलाच पाहिजे. किती 117 बरोबर आहे. मी काय म्हणलो बघा मगाशी आपण काय काढलं मगाशी बघा 200 ते 300 हा 300 ते 400 ह्याच्यामध्ये 2 आलं म्हणून इथं किती आल्या 81. नाही तर प्रत्येक वेळी फिक्सच आकडा येतोय 18. आणि आता पण तेच करायचं होतं म्हणजे काय 300 ते 600 पर्यंत जाईपर्यंत 300 ते पहिला 400 येतोय का 5 नाही म्हणजे शतक स्थान येतोय काय नाही. किती येणार 18. 400 ते 500 येतोय काय नाही म्हणजे किती 18. आणि परत 500 ते 600 येतोय काय येतोय म्हणून किती आल्या बेरीज करा येणार 117. हे धरतोय की आपण हे 500 ह्यात धरलं ना नंतरच्या 100 मध्ये. मगाशी कसं धरलं आपण 200 पासून चालू केलं ते 299 पर्यंत येते ना. तो 100चा गट्टा असतोय म्हणजे शतक स्थानी कोणताही अंक 100 वेळा येतो तो 100 मधलं ते वजा केलं वरच असं. ओके काय शंका आहेत घ्यायचं नेक्स्ट प्रकारचं. घ्या वाचा मस्तपैकी आहे. कधीचा आहे 13च आहे जुना आहे पण घ्या चांगलं आहे म्हणून पीओकी गरजेचे. प्रारंभिक 200 संख्यांचे 1 2 3 ते 200 पर्यंत लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील. काय म्हणावं बटणं दाबायचे आहेत. कीज प्रेस काय सांगितलं किती कीज प्रेस होतील काय वाटतंय. आपलं पहिलंच लेक्चर आहे पीओक्यूचं निवांत घ्या लोड घेऊन बसा. डायरेक्ट आपण काय आईन्स्टाईन होणार नाही. आलं करून लगेच आन्सर सांगितलं विचार करा. किती 492 हे आपण आत्ता शिकलोय बघ. अंक लिहायचा असू दे काय म्हणते बा अंक लिहायचा असू दे किंवा तो दाबायचा असू दे काउंट एकदाच होणार. म्हणजे समजा एक ते मला किती मारायचं आहे मला 157 हा अंक टाईप करायचा आहे. किती कीज प्रेस होतील 3 अंक आहे ना 3 कीज प्रेस होतील बरोबर आहे. सेम फक्त विचारायची काय बदलली पद्धत बदलली. म्हणजे काय शिकायची गोष्ट कोणती आहे कसं मोजायचं हे शिकणं आणि अंडरस्टँडिंग किंवा ते काय म्हणतात समजून घेणं हे काय आहे अंडरस्टँडिंग वाढवणं. प्रश्न विचारायची पद्धत बदलली की प्रश्न पचवून घ्यायचा अगोदर. प्रश्न पचवून घेतला की आपल्याला जे माहिती आहे ते फक्त तिथं अप्लाय करायचं. लक्षात येते काय म्हणून पीओक्यू गरजेचे असतात. पॅटर्न बदलला का ती विचारायचं तेच विचारलं फक्त फिरवून विचारलं किंवा नवीन पद्धतीने विचारलं बरोबर आहे. कॅल्क्युलेट करताना आपण काय करणार पहिल्यांदा 1 ते 9 पर्यंत हे 9 वेळा झालं 10 ते 99 पर्यंत मगाशीच काढले किती 180 आणि 99 ते 200 संख्या किती होणार ते काढायचं कसं 200 वजा 99 किती 200 वजा 99 सॉरी किती 100 आहे ना 100 अधिक 1 किती होणार 101 ची तिप्पट 303 बेरीज करणार 9 आणि 3 1202 हाताला 1 8 आणि 1 9 उत्तर किती यायला पाहिजे 452 ऑप्शन नंबर. आतापर्यंत जेवढी बघितल्यात त्यांनी सांगतो क्रमांक मांडा 2 नंबरचा ऑप्शन आहे. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये काय सांगतोय
तुम्ही जर का त्यांना चढत्या क्रमानं मांडलं तर उत्तर किती नंबर येतोय? 2. इथनं मागे हे फॉलो होत आलंय किती टक्के वेळा? 70% वेळा, 75% वेळा हे फॉलो होत आलं. मग तुक्का मारायचा, मारा ना 2, सगळी चुकणार, एकांतर चुकल, बऱ्यापैकी बरोबर येतील. अशी मारून पोर मार्क घेतात अभ्यास न करता, हे तुक्का. चला जायचं पुढं. आता ह्यातलं परत घ्याय नको, घ्यायचा नाही, घेतली आपण यातनी. चला नेक्स्ट. अरे तू चाल परत. हा नाही हाय वेगळा आहे. परत मगाचा क्वेश्चन कोणता होता बघा, एक मिनिट. मगाशी कोणता होता? एसटीआयचा होता 2015चा. हा कितीचा आहे? 2013चा. म्हणजे बघा, जर का तुम्ही पीवायक्यू चांगलं केलं तर काय होणार? ज्यानं 2013चा पीवायक्यू हा बघितलाय बरोबर, त्याच्याच बेसवरती परत हो मागला किती होता? 2015चा होता. म्हणजे पीवायक्यूच्या बेसवरती आपलं स्ट्रॉंग होत जाते. लक्षात आलं काय? म्हणून आपण असं घ्यालोय. घ्या किती? 200 ते 400 पर्यंत 2 हा अंक फक्त एकदाच असणाऱ्या संख्या किती? जो आपण पहिला प्रश्न केला ते चुकलं माझं, तिथं करायला पाहिजे होतं, दुसरा अंक द्यायला पाहिजे होतं. किती आन्सर? 99. 3 नंबरचा आन्सर आहे बघा. म्हणजे कसं? 1 2 3 4 नाही, 4 नंबर आहे. असू दे, त्याला काहीतरी असणार. पुढं सरासरी काढायला सांगितले. हा ऍक्च्युअल प्रश्न इथला नाही, पण इथं घेतलाय का? संख्येच्या रिलेटेड आहे म्हणून ते घेतलाय. कारण की संख्येच्या मध्ये तुम्हाला बेरीज करणं अपेक्षित आहे. म्हणजे इथं तो का दिलाय? नैसर्गिक संख्यांच्या बेरजेसाठी आपण एक सूत्र सांगितलंय. कोणतं? जे तुमच्या नोट्समध्ये आता दिले बघा, पाठीमागल्या पेजवरती सगळ्यात पहिलं दिले बघा, नैसर्गिक संख्यांची बेरीज n कंसात n अधिक 1 भागिले 2 आहे. ते जे आहे ना, ते नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचं सूत्र आहे. पण आपल्याला ते वापरायचं नाही आहे. आपण त्या साईडला एक दुसरं लिहिलंय काय? ते संख्या आपल्याला वापरायचं आहे. आता बघा, सरासरीमध्ये कोणत्याही क्रमगत जर का संख्यांचा गट दिला, क्रमगतचा अर्थ सांगतो. क्रमगत म्हणजे 1 2 3 4 असं नाही. क्रमगत म्हणजे काय? किंवा त्यालाच आपण अंकगणितीय श्रेणी सुद्धा म्हणू शकतोय, की फक्त संख्येतील फरक कसा पाहिजे? समान पाहिजे, त्याला मी क्रमगत म्हणतो. म्हणजे बघा, 2 6 10 14 18 कितीचा फरक आला? 4 4 4 बरोबर आहे. ह्याला मी क्रमगत पण म्हणतोय. असा कोणताही गट येऊ दे, फक्त काय पाहिजे? क्रमगत येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांच्यातला काय पाहिजे? फरक कसा पाहिजे? समान पाहिजे. आता बघा, इथं 1 ते 97 पर्यंत जात असताना कोणत्या संख्या विचारल्यात? नैसर्गिक म्हणजे कशाच नाहीत? 1 2 3 4 5 6. लक्षात आलं? असा कोणताही जर का गट तुमच्या समोर दिसला, फक्त काय पाहिजे? फरक. तर सरासरी कशी काढणार? सिंपल, डायरेक्ट. किती येणार? पहिली संख्या म्हणजे जिथनं सुरुवात झाली ती संख्या, जिथं शेवट झालाय ती संख्या भागिले 2. म्हणजे त्यांची बेरीज करणार, त्याला काय करणार? त्याबरोबर निमगणार. 97 अधिक 1 आधी भागिले 2 किती येईल? 98 भागिले 2. तुमचा आन्सर 49. लक्षात आलं काय? बघा, हे गणित इथं सोडवून देताना अपेक्षा काय आहे किंवा कसं सोडवावं? तर इथं सोडवताना, संख्येमध्ये सोडवताना त्याची सरासरी काढत असताना आपण म्हणतोय की पहिली संख्या घ्या, दुसरी संख्या घ्या, तिसरी संख्या घ्या, अशा 97 संख्यांची बेरीज करा, भागिले 97 करा. सॉरी 98 करा. 98 का आलं? सॉरी 98 नाही, संख्या 97 बरोबर आहे. 97 का आलं? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे सरासरी. बरोबर आहे. हे झाली ट्रेडिशनल मेथड. बरोबर आहे. हे समजण्याची गोष्ट आहे. ह्यात काय सांगितलं हे समजलं, पण आपल्याला आपण हे करणार कसं आहे? असं. पण हे कसं काढलं? हे आपण ज्यावेळी सरासरी घेणार त्याच्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर होतात. फक्त हे समजायचं आहे, हे वापरायचं आहे. लक्षात आलं काय? इथं काय येणार? आता बघा, मी समजा असं तुम्हाला ग्रुप दिला परत, त्याचा आन्सर काय आलं? 1 अधिक 97 भागिले 2 बरोबर 98 भागिले 2 बरोबर 49. लक्षात आलं आन्सर? आता बघा, ह्याच्यामध्येच मी काय म्हणलो, आता तुम्हाला मी सोडवायला देतो. दुसरं काय सांगितलं? बरं, 4 ते 104 पर्यंतच्या येणाऱ्या सर्व समसंख्यांची सरासरी किती? थोडस वेगळं. सम म्हणू देत, विषम म्हणू देत, संख्यांचा गट देऊ देत, काही देऊ देत, फरक समान आहे का नाही?
आहे. काय करणार? पहिली अधिक शेवटची भागिले 104 अधिक भागिले 2 म्हणजे किती येईल? 50. लक्षात आलं? आता ह्याच्यामध्ये तिचा अवघड करायचं म्हणजे ती थोडंसं अवघड करायचं म्हणजे कसं करतील बा. 14 ते 71 मधील समसंख्यांची सरासरी किती? आता काय करणार? हा तुम्ही कितीला एकत्र घेणार काय? एकत्र घेणार काय? 70 घेणार. काय एकत्र घेणार नाही? 71ला मी बेरजेतच धरणार नाही ना. 71 कोणती संख्या आली? विषम संख्या आली. 71 ही विषम संख्या असल्यामुळे मी तिला घेणार नाही. माझी शेवटची कोणती येणार? सम 70. 70 अधिक 14 84. 84 भागिले 2 किती येईल? 42. लक्षात आलं? म्हणजे या प्रकारचं परत काही जरी विचारलं हे परत आपल्याला रिपीट होणार आहे. कुठं? सरासरीमध्ये. बरोबर आहे? आपल्याला तिथपर्यंत घ्यायचं आहे. लक्षात आलं? त्याच पुढं हे घेऊया आणि आपण इथे थांबूया. कपडे घ्यायचं आहे? सांगा, तुमच्या ह्याच्यावरती आहे. मी उभारायला तयार आहे. तुमची कॅपॅसिटी पाहिजे किंवा तुम्हाला फ्लो मध्ये असला नेहमी सांगतो, लक्षात ठेवा. एक फ्लो मध्ये गाडी लागली थांबू वाटत नसते. अजून होते. मग त्यावेळी ती घ्यायचं असते. नाहीतर तिथं जर का फ्लो तुटला आणि उद्या परत मला इथनं सुरुवात करायची म्हटली तर मग जरा म्हणजे इंजिन तापायला परत वेळ लागतोय. बरोबर आहे? काय सांगितलंय? एक व्यवस्थित वाचा. आपण हे शिकलोय. फक्त जे शिकलोय तिथे वापरायचं. बघा काय सांगितले? आर म्हणजे कोणत्या संख्या आहेत? वास्तव संख्या. आपण चार्ट मध्ये कुठे काढले? चार्ट डोळ्यासमोर ठेवा. बरोबर आहे? परत इथे लिहितो मी आणि वास्तव. बरोबर? त्याला आपण आर म्हणतो. इकडे काय सांगितलंय? बरोबर आहे? पुढं आय काय आहे? पूर्णांक संख्यांचा संच. वास्तव मध्येच येणार का नाही? बघा इथं काय आल्या? सॉरी, इथं कोणत्या आल्या? परिमेय. बरोबर आहे? इथं अपरिमेय. परिमेय मध्येच कोणत्या असणार आहेत? नैसर्गिक. त्या सगळा जो खाली जो आपण संच दिलाय सगळ्यात नोट्सच्या सगळ्यात शेवटी त्या सगळ्या कोणत्या संख्या आहेत? परिमेय संख्या आहेत. लक्षात आलं काय? म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्या आल्या? कुठली विचारल्या? आय म्हणजे कोणत्या आहेत? पूर्णांक. बरोबर आहे? डब्ल्यू म्हणजे कोणत्या आहेत? पूर्ण. डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्या आहेत. पुढे काय सांगितले? एन म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच आहे. पुढं एन म्हणजे कोण आहेत? नैसर्गिक. त्या 3 संख्या आपण गोल काढून घेतलाय मगाशी. आठवतोय काय? आत, बाहेर, बाहेर. बरोबर आहे? पुढं तर खालील विधानामधून चुकीचे विधान शोधा. काहीतरी चुकले ते शोधायचं आहे. आता बघा काय चुकले बघूया. याचा अर्थ आधी सांगतो. आय हे काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? मला शब्द लक्षात येतो. बिलॉंग्स टू. इंग्लिशमध्ये बिलॉंग्स टू. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? हा आता बिलॉंग्स टू लक्षात ठेवा. बिलॉंग्स टू म्हणजे काय? च्यामध्ये समावेश होणे. म्हणजे काय बघा, हे काय करते? सिंपल. ह्याचा अर्थ हे ह्याला घेऊन इकडे आपल्याला येते. म्हणजे त्याच्यातला भाग आहे तो. म्हणजे आय जे आहे ते सगळंच्या सगळं डब्ल्यू मध्ये येणार आहे असा त्याचा सिंपल अर्थ आहे. म्हणजे आय म्हणजे कोण आहे? पूर्णांक संख्या आहेत. त्या पूर्णांक संख्या सगळ्याच्या सगळ्या कशात आहेत? डब्ल्यू म्हणजे कोण आहेत? पूर्ण संख्या आहेत. म्हणजे फ्लो बघा, लहान कोण येणार आहे? हे पाठीमागचं लहान येते, हे मोठं असते. याचा अर्थ काय आहे? हे पाठीमागली कशी असणार आहे? लहान. हा पुढला संच कसा असणार आहे? मोठा. आता इथं म्हटल्याप्रमाणे आय म्हणजे कोण आहे? पूर्णांक. डब्ल्यू म्हणजे हे म्हणजे काय? नैसर्गिक. बरोबर? म्हणजे सगळ्या पूर्णांक संख्या या पूर्ण संख्या आहेत काय? आता आठवायचं बंद झाले. गधड्यावर तुम्हाला काय? नैसर्गिक, पूर्ण, मोठ्या कोण असणार? पूर्णांक. नेहमी पूर्णांक मोठे असणार. त्याच्यामध्ये वजा संख्या येतात, शून्य येते, नैसर्गिक संख्या येतात, सगळे येते. बरोबर आहे? म्हणजे हे उलट झाले. येईल का? बरोबर येणार नाही. ऑप्शन नंबर 1 गेला. ज्याला हा सर्कल करता येतोय, ज्याला जे माहिती आहे ना, बेसिक ज्याचं क्लिअर आहे, त्याच्या बेसिक वरती फक्त जरासा ऍडव्हान्स क्वेश्चन विचारला. बरोबर आहे? कधी विचारलं? 22ला विचारलंय. पुढं डब्ल्यू म्हणजे कोणते आहेत? डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. आय म्हणजे कोणते आहेत? मोठं कोण आलं? आय आलं का मोठं? बरोबर. बरोबर आलं का नाही? हे बरोबर आहे. पुढं एन म्हणजे कोण आहेत?
नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्या म्हणजे काय आल्यात? पुढे आलं लहान, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आय कोण आहे? पूर्णांक. नैसर्गिक त्याच्या बाहेर कोण येणार? म्हणजे मोठं कोण आलं? पूर्णांक. बरोबर आहे का नाही इथपर्यंत? बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे कोण दिलाय? आर म्हणजे कोण? त्या सगळ्यांचा बाबा कोण आहे वरती? वाचतो, म्हणजे तो सगळ्यात मोठा पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आता लास्ट बघा, इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय? दोघांच्या मधला सामायिक असणारा भाग. बरोबर आहे. उलट असलं की त्याला युनियन म्हणायचं. बरोबर आहे. आता बघा, डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे कोण आहे? पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या. एन म्हणजे नैसर्गिक संख्या. पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्यांच्या मध्ये कोण आहे सामायिक? सॉरी, 0 कोण येणार? सामायिक. हा इंटरसेक्शन आहे ना, त्यामुळे 0 येणार नाही. म्हणजे हे काय झालं? इंटरसेक्शन मध्ये कोणते भाग घेणार? जे दोघांच्या मध्ये आहे तेच घेणार ना. जे सामायिक आहे ते घेणार. पण सामायिक आहे काय? 0. 0 दोघांच्या मध्ये सामायिक नाही. म्हणजे ऑप्शन मध्ये काय झालं? 2 बरोबर 2 चूक. कुठला लिहिणार? पहिला लिहिणार. का लिहिणार पहिला? उगाचच क्रमानं आला पहिला. तर अशा प्रकारचे प्रश्न आलेत म्हणजे दोन आन्सर निघलेत किंवा कन्फ्युज झालं. पहिल्या आन्सर कीनं यातलं किंवा ह्यातलं एक आन्सर दिला असेल, त्याच्यानंतर सेकंड आन्सर कीनं तो क्वेश्चन कॅन्सल केलाय. लक्षात आलं? म्हणजे हा क्वेश्चन कॅन्सल का झाला हे पण कळालं पाहिजे, की ज्याच्यामध्ये ही दोघं पण बरोबर आलेत आणि दोन्ही पण काय आलेत? चूक आले. आणि विचारताना काय विचारले? चुकीचे विचारले. हे पण चुकलंय आणि हे पण चुकले. लक्षात आलं काय? हे का चुकलंय? इथं फक्त असं यायला पाहिजे. हे आला असतं तर ते बरोबर आलं असतं. ऑप्शन नंबर 1 बरोबर होतं. लक्षात आलं? कळालं? बघा, ह्यातनं अजून बघा, ह्याच्यातनं आपले काही क्वेश्चन राहतील. म्हणजे PYQ झालं, सगळे कंप्लीट झाले. त्याच्यानंतर शाब्दिक थोडे राहतील किंवा काय राहतील, तर ते आपण सगळ्यात शेवटला परत कव्हर करणार. याचा फायदा काय होतोय? की तुमचा प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक डेव्हलप होतोय PYQ मुळे. बरोबर आहे? समजते असं? काय अडचण येत्या? 100% असंच चालवायचं. ओके, आता काय करूया? टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करा. ओके, जॉईन केल्यानंतर त्याला काय करायचं? मी आताची ही PDF टाकतो लागलंच ग्रुपवरती. बरोबर आहे? त्याच्यावेळी काय करूया? उद्या येताना हे झेरॉक्स म्हणून या. म्हणजे डोळ्यासमोर तुमच्या दिसणार आहे. हे दिसलं की तुम्हाला लगेच होते तिथल्या तिथं बाबा हे विचार असा करायचा आणि ते राहतंय, बंच लक्षात राहतोय. लक्षात आलं काय? तसं करूया. ओके, काय अडचण?